कमळे, आबा आबा कुठे गेला होता तुम्ही? किती वाट बघायची तुमची? अगं मी कुठं जाणार, इथंच होतो. गावातनं तुझी मिरवणूक निघाली ते बघत होतो. मला नाही बोलायचं तुमच्या संग. अगं पण ऐक तरी, नाही, मला नाही बोलायचं तुमच्या संग. गावागावात तुझ्या नावाचा डंका वाजला, त्याचा आबाकडून कौतुक करून घ्यायचं का असं रडत बसणार आहेस? का आलं नाही तुम्ही मला भेटायला? आलो की. हे का, आज तुला भेटायलाच आलोय. आता तू जो पराक्रम केलायस त्यानं अभिमानानं माझा ऊर भरून आलाय. तुम्ही संग असलं का नाही मला कशाचीच काळजी. तू काय रडत बसलीस? चल उठ 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 उठ. आबा थांबा की. आबा आबा अजून तुम्हाला काहीच पुरावा मिळाला नाही? नाही मॅडम, काही पेंडिंग केसेस होत्या त्यामुळे थोडा वेळ लागला, पण आम्ही शोध सुरू करतोय मॅडम. हे काय कारण सांगताय तुम्ही? तुमच्या सिनियरना फोन करायला हवाय का मी? तुम्हाला माहितीये मी अगदी वरपर्यंत गृहमंत्र्यांना सुद्धा फोन करू शकते. नाही नाही मॅडम, एवढ्या वर जायची काही गरज नाही. आम्ही शोध घेऊ ना. लवकरात लवकर माझ्या मिस्टरांचा अपघात कसा झाला, कुणी केला, हे लवकरात लवकर शोधून काढा. हो मॅडम. मॅडम मला सांगा, तो सुहास कुठे आहे? म्हणजे हॉस्पिटल नंतर दिसलाच नाही, गायब झालाय. कमाल करताय तुम्ही. तुम्ही त्याला ताब्यात घेऊन चांगली चौकशी करायला हवी होती ना? हा बरं बरं मॅडम, मला सांगा, तुमचा अजून कोणावर संशय वगैरे आहे का? माझा कुणावरच विश्वास नाहीये, मग ते घरातले असोत किंवा बाहेरचे असोत. त्यामुळे तुम्ही कोणालाही सोडू नका, सगळ्यांची चौकशी करा. आई आई, मी तुम्हाला बोलली होती ना की माझी आई गायब झाली आहे. यांना सांगा ना माझ्या आईला शोधायला. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला माहिती आहे ज्या दिवशी बाबांना अटॅक झाला ना त्या दिवसापासून माझी आई पण गायब आहे. हो, मी खूप ठिकाणी चौकशी केली, तिच्या मैत्रिणींना विचारलं, पण काहीच कळत नाही. मला खूप भीती वाटते. प्लीज प्लीज माझ्या आईला शोधा. इन्स्पेक्टर, ज्यांनी बाबांवर अटॅक केला त्यांनी माझ्या आईला काही केलं तर नसेल ना? मला जिच्याबद्दल शंका आहे तीच नेमकी गायब कशी झाली? इन्स्पेक्टर साहेब, मी 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 पोलीस स्टेशनला येते, रीतसर कंप्लेंट करते, जे काय फॉर्मॅलिटी मी पूर्ण करते, पण प्लीज माझ्या आईला शोधा. माझी आई नाही मिळाली ना तर तुम्ही ना तिची डेड बॉडी शोधा, पण प्लीज माझ्या आईला मला द्या. रागिणी, काय बोलतेस तू? डेड बॉडी काय? हे बघा इन्स्पेक्टर, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तो अपघात करणारा टेम्पो, सुहास आणि कामिनीला लवकरात लवकर शोधा. हो मॅम. आईने किती अवघड काम दिलं होतं मला, देवा. नाही, कमळीने पूर्ण चुकीचा निर्णय घेतलाय. असं गावात राहून तिचं स्वप्न कसं पूर्ण होईल? तिला समजावून सांगावंच लागेल. कसं यार, फोनवर बोलून ती ऐकणार नाही. मला तिकडे गेलं पाहिजे, पण इथे फॉरेन डेलिगेट सोबत मीटिंग पण आहे. काय करू यार? कॉफी. ऋषी, अरे काय, किती वेळ झाला, तू अजून खातोस आहेस? खा पटापट. कमळी आत्ता तरी जेवली असेल का? म्हटल्या सांगत होता ती उदास होऊन बसलीये, तिचं मन लागत नाहीये कशातच. गुड मॉर्निंग ऋषी. गुड मॉर्निंग. हां, गुड मॉर्निंग. बरं, आपली इम्पॉर्टंट मीटिंग आहे, फॉरेन डेलिगेट्स येणार आहे. आय होप ही पुढची मीटिंग तरी तू अटेंड करशील का नाही? रोजच्यासारखा पुन्हा गायब होणार आहेस? करणार आहे अटेंड. आई, अगं त्याचं काही दुसरं काम असेल तर जाऊ दे ना त्याला.
मी आहे ना मीटिंग हँडल करायला. आणि ऋषी आणि मी दोघे काय ते डिस्कस करून ठरवू. मला वाटतं प्रोजेक्ट ऋषीचे, आयडिया त्याची आहे, सो मीटिंग त्यांनी अटेंड करायला हवी. थँक्यू. हा प्रोजेक्ट ऋषीकडून सक्सेस झाला तर सगळीकडे त्याचीच वाहवा होईल आणि हेच मला नकोय. राधिका, हे काय आहे? राधिका, मी माणूस आहे की बकासूर आहे ग? हे इतकं कोण खातं? रोहित थोडंसंच वाढलंय. काय थोडं? काढते आता. तू का माझं ऐकत नाहीस ग बाई? तुझ्या अंगात किती ताप भरलाय बघ. आता आबा जिथून कुठून तुला बघत असतील त्यासनी तुला बघून बरं वाटत असेल का ग? हं? या की डॉक्टर लवकर. काय झालंय? तिला खूपच अशक्तपणा आलेला दिसतोय. डॉक्टर, अहो कालपासनं ती फक्त पाण्यावरच आहे, तिनं काहीच खाल्लेलं नाही. मग बरोबरच आहे. आता जेवणच केलं नाही म्हणल्यानंतर मग शक्ती कशी राहील? त्यात मनावर प्रचंड ताण, जागरण, त्यामुळं अंगात कणकण येऊन ताप आलाय. तिचं टेन्शन कमी झाल्याशिवाय ना तिला बरं वाटणार नाही. हे काय अंगावर ओढून घेतलंस ग कमळे? आता कसं समजावं हिला? मला तर काय बी कळना झालं बाय. आबा आबा हे बघा, हे असं काहीतरी बडबड करत बसत्या, घरभर आबा आबा करत फिरत्या. तिला असं वाटतं का आबा बाहेरच येणार आहेत. हे सगळं ना तिच्या त्या स्ट्रेसमुळं होतंय. हा, मग तुम्ही काही काळजी करू नका. मी काही गोळ्या देतो, त्यानं ताप कमी होईल. हे घ्या. खाल्ल्यानंतर द्यायच्या, नाहीतर मग सलाईन चढवावं लागल. कदाचित ऍडमिटही करावं लागल. नाही नाही, आम्ही घेतो तिची काळजी. खाऊ पिऊ घालेन तिला. येतो मग मी. हा, काही लागलं तर बोलवा मला, मी आहेस. हो हो हो. इकडे इकडे. हा. कमळे, बाय चल, उठ, 2 घास खाऊन घे बाय. मला नको काय. अगं असं नको नको करून कसं चालेल? आता डॉक्टर काय म्हणलं? पोटात 2 घास गेले तर या गोळ्या घेता येतील ना बाई? चल ना बाई. काय बाई, ही पोरगी माझं ऐकतच नाही. आता कसं समजावून सांगायचं हिला? सरू काकी, तू टेन्शन घेऊ नको, नाहीतर तुझी आणि तब्येत बिघडायची. आणि मग काय करायचं मग ते तर सांग. मी काय म्हणालोय, एकदा ऋषीभाऊंच्या कानावर घालायचं काय सगळं? हां, मला बी तसंच वाटतंय. निघे, मी आलो.